श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला शिकायला मिळतं। स्वामींनी आपल्या प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो। ही अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्याला प्रेरक ठरते। श्री स्वामी समर्थ चोळाप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते। स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागतं। खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच। चोळाप्पाची सासू पारायण करत असते, तिला त्रास होतो। चोळाप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निदान थोड्या वेळपर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते। स्वामी मान्य करतात, पण समज पण देतात। पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी, देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी। चोळाप्पा आपला एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो। वामनबुवा स्वामींना पाहताच राहतात। एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचं अन्न आणून घास भरवितात। नैवेद्याचं अन्न आणताना चोळाप्पाची सासू विरोध करते, पण स्वामी दुमानत नाहीत। स्वामी म्हणतात, पोथी निस्तू वाचून आचरणात आणा। अंधश्रद्धा, सोवळं यांच्या नादी लागू नका। चोळाप्पाची पत्नी आणि सासू चोळाप्पाजवळ तक्रार करतात, पण चोळाप्पा काही ऐकत नाही। तिकडे शास्त्रीबुवा वामनबुवांना स्वामीबद्दल घालून पाडून बोलतात। मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु घोलपस्वामीकडे जातात। घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवितात। वामनबुवा चमत्काराला दुमानत नाहीत, उलट ते घोलपस्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात। घोलपस्वामी सोन्याचं लालूच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात। वामनबुवा आणि घोलपस्वामी यांच्यात वादविवाद होतो। जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला। तिकडे शास्त्रीबुवा घोलपस्वामींकडे दगड घेऊन त्याचं सोनं करा अशी विनंती करतात। अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात, पण काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही। त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे, म्हणून सूड घ्यायला घोलपस्वामी धर्मशाळेत जातात। घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामनबुवावर टाकायला जातात, पण त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट ते स्वतः पडून त्याच धोंड्यावर खाली चिरडले जातात। धोंड्याच्या आवाजाने वामनबुवा जागे होतात। त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते। ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात। काही वेळांनी घोलप जागे होतात। त्यांना स्वामींच्या समर्थांची प्रचिती येते। ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात। स्वामी बोध करतात, घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आणि आपले प्रस्थ वाढवायला करू नये, अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।